विसरलात काय हो? हा आहे ना लक्षात मी, म्हणजे आहे ना. नमस्कार, मी आदित्य म्हात्रे. खूप 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 जास्त वेळानंतर एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि एक पूर्णपणे डिफरंट प्रकारे हा ब्लॉग आपण चालू केला. ते पण गोप्रोचं माउंट लागले छातीला. माझ्या छाती ब्लॉगिंग सुरू करतोय आपण आता. म्हणजे इन शॉर्ट असं चांगलं मस्त काहीतरी कंटेंट आहे आपल्याकडे आता. आणि परत आपण मचवायला चालू करणार आहोत. हा एक फर्स्ट रॉ ब्लॉग कसा एक असणार आहे, ते बी आहे जिवंत आहे तुम्हाला सांगायला. आता आलंय वर्सोलीला जस्ट बसायला, आणि लोक आहेत कमी, कारण आज आहे म्हणजे अमावस्या आणि गटारी पण आहे. गटारी आहे तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली आता ना, मस्त मटणाच्या दुकानावर गर्दी बिक्री असणार आहे. म्हणजे मग गटारीला लोक मटण आणि दारू हीच दोन गोष्टी सेल होतात जास्त. तर आपण वाईन शॉपच्या इकडे पण जाऊया, मटणाच्या इकडे पण जाऊया आणि गर्दी बघूया आजची. आणि तसं तुम्हाला माहीत नसेल तर अलिबागमध्ये एक JSWची बोट आलेली आहे, म्हणजे हरवत बिघाड झाला आहे. मला पण प्रॉपर आयडिया नाही आहे. त्याचं रेस्क्यू सगळं झालेलं आहे आणि आता ती चालू करण्यासाठी एक तिकडे टीम आहे. तर इकडनं दिसते ती बोट, तर तुम्हाला गोप्रोमध्ये दिसत असेल तरी बघू शकता. मालवाहतूक जहाज आहे आपल्या JSW कंपनीचा, म्हणजे आपलं धरमतरला जे आहे ना त्यांचं, तेच आहे. काय करायचं, निघायचं की काय? हा ब्लॉग असा शॉर्ट ठेवूया, गाडीवर बघूया साऊंड कसं काय वाटते. आणि बघा सगळं बंद आहे रे. नुसतं अमावस्या आहे असं फील येतोय मला सकाळपासून, कारण वातावरण वगैरे पण तसंच आहे, एकदम शांत ढगाळ आणि पाऊस वगैरे. आणि आपल्या ह्याच्याने अलर्ट दिलेला आहे IMD वेदर फोरकास्टवाल्यांनी. मुंबई आणि पूर्ण रायगड जिल्ह्यात रेड तुटला का बोलतोय मी, मराठी बोलत असून, रेड अलर्ट दिलेला आहे. तर चला जाऊया. कुठून जायचं? समोरून नको, इकडनं जाऊ. लास्ट पावसाळ्यात आपण एक ब्लॉग केला आठवते तुम्हाला, यात वर्षोली अख्खा पाण्याखाली होतं. म्हणजे हे जर नसेल आठवत तर भाई जा यूट्यूब चॅनलवर आणि बघा. पाहिजे वर आय बटनवर तुम्हाला लिंक हे देतो मी, तिथे जाऊन बघा. इथे सगळं ना, हे सगळं दिसतंय, अख्खं पाण्याखाली होतं. मला गोप्रो हेल्मेट माझे खूप माउंट आहेत रे गोप्रोचे, पण मला सगळे शोधायला लागणार आहेत. आणि मी कुठं काही ठेवलं हे मलाच नाही माहिती. खूप सारे माउंट आहेत, हेल्मेट माउंट, हेड माउंट आहे, अजून खूप काय 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 आहे. आता आठवीत नाही, जाऊ दे. आणि किती मोठी मोठी स्पीड ब्रेकर आहेत, बाप रे. आणि स्पीड ब्रेकर काढताना काहीतरी ठेवा, म्हणजे काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन ठेवा की एवढ्याच हायटेड स्पीड ब्रेकर पाहिजे. आता मस्त स्पीड ब्रेकर असे स्पीड ब्रेकर असले की आपल्याला पण त्रास नाही, गाडी पण स्लो होणार मस्त. आतेच काहीही करतात स्पीड ब्रेकर म्हणजे रे. भाई इथे मस्त गेलेले आहेत एकदम प्रॉपर. आणि आता हे खराब झालं, तो प्लीज इग्नोर दिस. ते पावसाळ्यात खराब झाले, आत्ता ती वायर टाकायचं आहे, होईल चालू होईल. त्यामुळे हे नुकसान आहे की किलोमीटर पण बंद पडले. लेट्स गो. मी एवढा बडबडतोय, किती कट करीन मला पण नाही माहिती. वा 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 वा, खड्डे डुबू डुबू. ला 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 ला. मित्रांनो, मला काय वाटते माहिती आहे, म्हणजे जे कोण लोक रस्ते बनवतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोक, आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देणारे जे आपली ग्रामपंचायत किंवा नगर परिषद असते, त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर्सकडनं ॲग्रीमेंट लिहून घेतलं पाहिजे. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट की तू हा रस्ता बनवतोयस तर तू गॅरंटी दे की हा रस्ता एवढे वर्ष टिकणारच आहे. आणि त्याच्या आधी जर खराब झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टने परत तो फुकट रस्ता बनवून दिला पाहिजे. असं एक हे हवंय. गोप्रोचा अँगल आहे का मित्रांनो बरोबर? मला तर इथं काही दिसत नाही. हा मिनी आहे आपला, मिनी 11, त्याच्यावर स्क्रीन बिन नसतं. चला इकडनं जाऊया. मटन्स की दुकान की मटन, गर्दी रे गर्दी, सगळीकडे गर्दी. मित्रांनो, भवानी मटन शॉप, गर्दी बघा फक्त. आता तुम्हाला गोप्रोच किती दिसेल आय डोंट नो, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो.
गर्दी बघा, गर्दी बघा. बापरे, किती लोक आहेत माहितीये तुम्हाला. डेंजर. पण मला हे कळत नाही गट्टारीला का म्हणजे असं एकदम असे छोड टाकून मटण बिटण खातात. आपले लोक तर श्रावण पण पाळत नाहीत. जे श्रावण पाळतात त्यांना ठीक आहे. हम्मा बघा, हम्मा ई शिफ्टी लागली मला हाताला, बघितलीत काय. तेव्हा इथे तशी गर्दी कमी आहे, नॉर्मल लोक आहेत. आता इकडनं कुठे जायचं आपण. दारूच्या दुकानात जायचं का. जायचं म्हणजे बाहेर न बघायचं. बघू त्याला ना भाई, मस्ती मस्ती म्हणून बघूया, मस्ती म्हणून. इथली इडली मस्त आवडते मला. इडलीपेक्षा सांबार जास्त आवडतो. पण अलिबाग बीचवर जाऊन व्लॉग एंड करायचा का. चला करू ना भाई, एवढा काय. हे पण दुकान इकडचं दारूचं बंद आहे. यांनी जर दुकानं उघडली तर होऊ शकतं याचा धंदा. बघा आणि छान बघा कसलं आहे. शांती आहे रे सगळीकडे. शांती शांती आहे. कटकण डेंजर. वरत जाऊन बघूया मस्त. इकडे गड्या जास्त पुढे नाही शपथ कोण नाही. नाही कोण नाही. ते टुरिस्ट आहेत थोडेफार आलेले आहेत. एवढं काय हे नाही. तर मित्रांनो, मी तसा पहिला ब्लॉग आहे आपला. आपण किती दिल्ली ब्लॉग नंतर आहे ते मी ब्लॉगच नाही केला ना. दिल्लीला गेलो त्यानंतर मी चिल झालो एकदम. परत मच्छवू आपण आणि मच्छवणार आहोतच, काही विषय नाही त्याच्यात. ह्या व्ह्यू सोबत आजचा ब्लॉग आपण करूया एंड. दिवसांनी मी माझा डायलॉग बोलेन. ब्लॉग आवडला असेल तर लाईक बिक करा. तुमची इच्छा. हा रॉ ब्लॉग आहे, यात एवढं काय आवडल्यानंतर पण नव्हतं असं मला वाटते. एक ट्राय होती आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा बाई. आणि मी आलोय परत, सो नोटिफिकेशन चालू करा आता. ब्लॉग येणार आता कंटिन्यू आणि रेग्युलर बेसिसवर तुम्ही ब्लॉग करीन. लाईफस्टाईल, कॉलेजला विलेजला जातोय, लेक्चर अटेंड करतोय, सगळे ब्लॉग करीन. यात काही हे नाही. शॉर्ट्स करीन जास्त. एक छोटंसं तरी गेलं शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर काय नाही, या बेसिसवर हा ब्लॉग आपण एंड करूया. मला लक्षात ठेवा, एवढंच बोलून हा ब्लॉग एंड करतो. बाय.